नाशिक कश्यपी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी हर्सुल गिरणारी रस्त्यावर तब्बल 2 तासाहून अधिक काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जलसमाधी आंदोलन मागे घेतल्यानंतर आश्वासन पूर्तीची वाट पाहताना आमच्या हाती काहीच येत नसून याबाबत ठोस कारवाई न झाल्यास पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा बसण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। भूसंपादन करतेवेळी प्रत्येक प्रकल्प बाधित कुटुंबातील एका व्यक्तीस त्यांच्या योग्यतेप्रमाणे शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे। म्हणून 59 प्रकल्पग्रस्तांना नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सेवेत सामावून घेण्यात आले असून उर्वरित 372 पैकी 313 प्रकल्पग्रस्त आजही नोकरीच्या प्रतीक्षेत आहे। आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असून आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही। याला जलसंपदा पाटबंधारे विभागात जबाबदार आहे। सदर घटनेची सत्य परिस्थिती आपल्या विभागाने जाणीवपूर्वक लपवून आमची व शासनाची फसवणूक केली आहे। भूसंपादन करताना प्रत्यक्ष जागेवर 372 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून आम्हाला देशोधडीला लावण्याचं काम पाटबंधारे विभागाने केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। यावेळी आंदोलनात संजय गायकवाड, सागर पिंपळके, सागर तुपलोंडे, दिलीप गायकवाड, तुळशीदास बेंडकुळी, राजाराम बेंडकुळी, राजू मोरे, सुरेश मुंडे, सतीश गायकवाड आदी सहभागी झाले होते। कोण म्हणतं देत नाही पाणी आमच्या हक्काचं पुनर्वसन पुनर्वसन नोकऱ्या आमच्या हक्काच्या नोकऱ्या आमच्या हक्काच्या शेतकऱ्याला न्याय नोकऱ्या आमच्या हक्काच्या नोकऱ्या आमच्या हक्काच्या।